BSc second year student. Today's topic is the trunk. एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स मधला आपण जो फर्स्ट पॉईंट बघितला होता तो होता हेड्स. हेड्समध्ये आपण डिफरंट पार्ट्स बघितले होते. आता जो सेकंड पार्ट आहे तो आहे सेकंड पॉईंट इज द ट्रंक. ओके, डायग्राम ऑब्झर्व करा आणि त्याच्यामध्ये पॉईंट नोटीस करा. बघा, ट्रंक इट इज द थिकेस्ट पार्ट ऑफ द बॉडी. ट्रंक आहे थिकेस्ट पार्ट आहे ऑफ द बॉडी. पॉईंट वाईज करा, तुमची नोट डाऊन करताना सुद्धा पॉईंट वाईज करा. पुन्हा सांगते, ट्रंक इज द थिकेस्ट, फर्स्ट पॉईंट इज द थिकेस्ट पार्ट ऑफ बॉडी. Anteriorly it joins the head. Anteriorly कुठे जॉईन असते? Anteriorly join the head and posteriorly to the tail. ट्रंक हा थिकेस्ट पार्ट आहे बॉडीचा. पॉईंट फर्स्ट. सेकंड, anteriorly जॉईन कुणाशी आहे? विथ द हेड अँड posteriorly to the tail. डायग्राममध्ये बघा. देन थर्ड पॉईंट, जंक्शन ऑफ द ट्रंक अँड द टेल अ कोलॅकियल ॲपरेचर इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड. ज्या ठिकाणी जंक्शन्स होते टेल आणि ट्रंकचं त्या ठिकाणी प्रेझेंट्स आहे कोलॅकियल ॲपरेचर इज प्रेझेंट आहे ऑन वेंट्रल साईड. द जंक्शन्स ऑफ ट्रंक अँड टेल अ कोलॅकियल ॲपरेचर इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड्स. ओके, द ट्रंक बियर्स सेवरल फिन्स. ट्रंक काय बियर करते? सेवरल फिन्स. द ट्रंक बियर्स द सेवरल फिन्स. The fins are thin, flat outgrowth of the skin with the muscles and supported by cartilaginous rods. The fin rays. ओके, पुन्हा बघा, ट्रंक काय बियर्स करते? फिन्स. ठीक आहे. देन फिन्स कशा असतात? थिन, फ्लॅट आउटग्रोथ ऑफ द स्किन विथ द मसल्स अँड सपोर्ट करतात कार्टिलेजिनस रॉड्स द फिन रेस. ठीक आहे. आता पुन्हा रिपीट करते, एवढं बघा. ट्रंक इट इज द थिकेस्ट पार्ट ऑफ बॉडी. अँटिरियरली जॉईन विथ द हेड, पोस्टेरियरली विथ द टेल. देन जंक्शन ऑफ द ट्रंक अँड टेल अ कोलॅकल ॲपरेचर इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड. देन ट्रंक बियर्स द सेवरल फिन्स. फिन्स कशा आहेत? द थिन फ्लॅट आउटग्रोथ ऑफ द स्किन विथ द मसल्स आर सपोर्टेड बाय कार्टिलेजिनस रॉड्स अँड cartilaginous rods the fin rays. Okay, the next, there are two sets of fins. किती सेट्स आहे टोटल? फिन्सचे दोन सेट्स आहे. फर्स्ट जो आहे तो आहे अनपेअर्ड मिडन फिन्स अँड पेअर्ड लॅटरल फिन्स. सेट्स किती आहे टोटल? फिन्स जे आहे त्याचे ड्रॉस, देअर आर टू सेट्स ऑफ फिन्स. दोन सेट्स आहे फिन्सचे. फर्स्ट आहे अनपेअर्ड मिडन फिन्स आणि देन सेकंड आहे पेअर्ड लॅटरल फिन्स. ओके, देअर इज अ सिंगल मिडन फिन्स. मिडनमध्ये काय? सिंगल मिडन फिन्स प्रेझेंट आहे. द फर्स्ट ऑर लॅटरल फिन्स, मिडन फिन्स झालं. देन द फर्स्ट ड्रॉसल फिन, सिंगल मिडन फिन, द फर्स्ट ड्रॉसल फिन. ओके, देन लाईज ऑन द ड्रॉसल साईड अँड ट्रायंग्युलर इन आउटलाईन. देअर इज अ सिंगल मिडन फिन, मिडल फिन. पुन्हा बघा, टोटल फिनचे किती सेट्स असतात? दोन. एक आहे अनपेअर्ड मिडन फिन्स, सेकंड आहे पेअर्ड लॅटरल फिन्स. ओके, आता मिडन फिन ही सिंगल असते अँड द फर्स्ट ड्रॉसल फिन जे असते ते ड्रॉसल साईडमध्ये प्रेझेंट आहे. ओके, आणि ट्रायंग्युलर इन आउटलाईन. ठीक आहे, हा झाला पहिला सेक्शन. आता दुसरा सेट करा. बघा, हे झालं अनपेअर्डबद्दल. आपल्याला मिडन फिन्स, मिडन फिन सिंगल आहे अँड ड्रॉसल, फर्स्ट ड्रॉसल फिन असते ती ड्रॉसल साईडनी प्रेझेंट आहे अँड पुन्हा ट्रायंग्युलर इन आउटलाईन. हा पहिला सेक्शन कंप्लीट झाला. आता दुसरा बघा, देर आर टू पेअर्ड ऑर लॅटरल फिन्स. टू काय प्रेझेंट आहे? टू पेअर्ड ऑर लॅटरल फिन्स. लॅटरल टू कोणत्या फिन्स आहे ते? एक आहे पेक्टोरियल फिन अँड सेकंड इज द पेल्विक फिन्स. पेक्टोरियल फिन अँड पेल्विक फिन्स. टू पेअर्ड. अनपेअर्डमध्ये आपण मिडन फिन बघितली होती फक्त. पेअर्डमध्ये जे आहे, पेअर्डमध्ये येतात टोटल टू फिन्स प्रेझेंट आहे. एक आहे फर्स्ट पेक्टोरियल फिन, सेकंड इज द पेल्विक फिन. ओके, देन पेक्टोरियल फिन्स आर सिच्युएटेड अँटिरियरली ॲट द पेक्टोरियल रिजन. पेक्टोरियल फिन्स जे आहे अँटिरियरली पेक्टोरियल रिजनमध्ये प्रेझेंट आहे अँड पेल्विक फिन्स जे आहे त्या पोस्टेरियरली ऑन आयदर साईड ऑफ द जंक्शन ऑफ ट्रंक अँड टेल एन्क्लोजिंग कोलॅकल ॲपरेचर्स. पुन्हा बघा, पेअर्ड किती फिन्स आहे? दोन. लॅटरल त्यालाच म्हटलेलं आहे लॅटरल फिन्स. एक आहे पेक्टोरियल, सेकंड आहे पेल्विक. पेक्टोरियल जी आहे ते पेक्टोरियल रिजन्समध्ये प्रेझेंट असते आणि पेल्विक जी आहे ज्या ठिकाणी ट्रंक अँड टेल याचं जंक्शन्स असते त्या ठिकाणी एन्क्लोजिंग कोलॅकल ॲपरेचरच्या रिजनमध्ये प्रेझेंट आहे. ओके, इन द मेल each pelvic fin bears the stiff rod like the grooved copulatory organ. पुन्हा बघा,
मेलमध्ये काय असते, इच पेल्विक फिन जे असते, इच पेल्विक फिन्स बियर्स अ स्टिफ रॉड लाईक द ग्रूड कॉप्युलेटरी ऑर्गन्स अलॉंग द इनर एज नोन ॲज द क्लॅस्पर. त्याला काय म्हटलं जाते, क्लॅस्पर. मेलमध्ये काय राहते, ज्या पेल्विक फिन्स असतात त्या बियर्स करतात स्टिफ रॉड लाईक द ग्रूड कॉप्युलेटरी ऑर्गन्स, अँड इनर एजमध्ये त्यांना म्हटलं जाते क्लॅस्पर्स. काय म्हणतात, क्लॅस्पर. ओके. देन ॲबडोमिनल पोर्स सिच्युएटेड ऑन स्मॉल पॅपिली. ॲबडोमिनल पोर्स कुठे प्रेझेंट असतात, स्मॉल पॅपिलीवर, अँड प्रेझेंट ऑन आयदर साईड ऑफ क्लोलॅकल ॲपरेचर. प्रेझेंट कुठे आहे, आयदर साईड ऑफ क्लोलॅकल ॲपरेचर्स. दिस पोर्स ओपन्स इन टू द सिलोमिक कॅव्हिटी. हे जे पोर्स असतात कुठे ओपन होतात, सिलोमिक कॅव्हिटीमध्ये. ओके. अजून लास्ट पॉईंट आहे, पुन्हा रिपीट करते बघा. जो मेलमध्ये कसं राहते, इच पेल्विक फिन जे असते ते बियर्स करते स्टिफ रॉड लाईक द ग्रूड कॉप्युलेटरी ऑर्गन. त्यालाच म्हटलं जाते, पर्टिक्युलरली इनर एजमध्ये असतात त्याला म्हणतात क्लॅस्पर. आणि जे ॲबडोमिनल पोर्स आहे ते कुठे प्रेझेंट्स आहे, स्मॉल पॅपिलीवर. आणि हे जे प्रेझेंट्स असतात ऑन आयदर साईड ऑफ द कोलॅकल ॲपरेचरवर. अँड पोर्स केव्हा ओपन होतात, ओपन्स इन टू द सिलोमिक कॅव्हिटीमध्ये. केव्हा ओपन्स होतात, दिस पोर्स ओपन्स इन टू सिलोमिक कॅव्हिटी. ओके. सो इन नेक्स्ट lecture topic is the tail. Thank you.